जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। एकनाथ शिंदे यांच्या तोंडात जी भाषा आहे ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे। ते अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं, त्यांच्याबद्दल तुम्ही अशी वाक्य वापरता। शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे। दिल्लीत जाऊन अमित शहा यांची बूट चाटेगिरी करताय। तुम्ही मेलेलेच आहात। तुम्ही जे नवीन संस्कृती स्वीकारली, भाजपमध्ये जाऊन त्याला शोभणारी ही भाषा आहे। लोकसभेत तुम्ही मेलेले होतात, पण विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत झालात। तुम्ही जे शब्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वापरले त्याची नोंद आम्ही ठेवली आहे। याचे त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले। पाहुयात। आमचा आम्ही बघू। तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू। सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना, तो अनारकली नाहीये। प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो। या राजकीय घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे। मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील। फडणवीस शिवसेना युतीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ, असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना, काय फरक पडेल ते त्यांना विचारा। फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी। ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।